नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित घटक तिसरा मसावी लसावी या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। उदाहरण संग्रह 13 आपण सोडवित आहोत। यामधला प्रश्न पहिला लसावीकडे आपण सोडवलेला आहे। प्रश्न दुसरा आपण विचारात घेणार आहोत। खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा। त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो। याचा पडताळा घ्या। Find the HCF and LCM of the following numbers. Verify that their product is equal to the product of the given two numbers. पहिलं उदाहरण आहे 32 आणि 37 यांचा मसावी आणि लसावी काढूया। मसावी आणि लसावी हा त्यांचा गुणाकार जो आहे, लसावीचा आणि मसावीचा हा गुणाकार या दोन संख्यांचा गुणाकार एवढा येतो का पाहायचा आहे। 32 आणि 37 प्रथमतः 32 चे मूळ अवयव पडायचे। 16 दुनी 32 म्हणजे 2 गुणिले 16, 2 दुनी 4, 4 8 32, 2 दुनी 4 दुनी 8, 8 चौक 32 गुणिले 2, 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16, दोन्ही 32 म्हणजे 32 च्या मूळ अवयवामध्ये 2 किती वेळा आहे, 5 वेळा आहे। आणि 37 च्या अवयवामध्ये 37 एके 37 या ठिकाणी यामध्ये सामायिक 1 शिवाय दुसरा कोणताही अवयव याच्यामध्ये नाही। 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी 32 एके 32 आणि 37 एके 37, त्यामुळं सामायिकांचा गुणाकार म्हणजे मसावी असतो। त्यामुळं मसावी 1 आहे आणि त्यांचा लसावी आहे असामायिक आहेत। 32 आणि 37 एकमेकांच्यात असामायिक आहेत, त्यामुळे 32 गुणिले 37 यांचा गुणाकार या ठिकाणी 1184 येतोय। 2 7 14 ला 4, हा 4 ला 1, 2 त्रिक 6 1 7, 74 37 दुनी आणि या ठिकाणी नंतर 3 3 7 21 ला 1, हा 4 2, 3 त्रिक 9 2 11, 1110 आणि 74 1184। ओके, या ठिकाणी मसावी गुणिले लसावी यांचा गुणाकार मसावी 1 आहे आणि लसावी 1184। 1184 गुणिले 1 यांचा गुणाकार 1184 होतोय। आणि दोन संख्यांचा गुणाकार हाच येणार आहे, बरोबर 32 गुणिले 37 बरोबर 1184। ओके, वरच्या विधानाला आपण 1 म्हटलं, या विधानाला 2 म्हटलं। 1 व 2 वरून आपल्याला पडताळा मिळाला मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार। ओके, पुढचं उदाहरण आहे दुसरं 46 आणि 51। या ठिकाणी 46 चा अवयव पाडायचे। प्रथमतः मूळ अवयव 2 गुणिले 23। ओके, त्यानंतर 51 चा अवयव पाडायचं। 3 गुणिले 17, 17 त्रिक 51। आता या ठिकाणी दोघांमध्ये सामायिक 1 आहे। ओके, 46 आणि 51 एक व्यतिरिक्त कोणही दोघा सामायिक नाही, याला गुणिले 1 असतो। 1 लिहा न लिहा, मसावी बरोबर 1। या ठिकाणी लसावी म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार लसावी, कारण 46 आणि 51 मध्ये सामायिक अवयव कोणच नाहीत, त्यामुळे 46 गुणिले 51। पाहूया गुणाकार। या ठिकाणी प्रथमदा 6 ने गुणायचं। 6 एके 6, 6 एके 6, त्यानंतर 6 पंचे 30, 306, 4 एके 4, 4 पंचे 20, 2306। हे 4 आहे, 2346 0 4 4 ना, 2346 हा गुणाकार आला। या ठिकाणी मसावी गुणिले लसावी पडताळा घ्यायचा आहे।
मसावी गुणिले लसावी बरोबर 1 मसावी आहे आणि लसावी 2346 बरोबर 2346. ओके, त्या दोन ह्याला 1 म्हणूया. त्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर या ठिकाणी 23 गुणिले 46 बरोबर 2346. ओके, म्हणजे 1 व 2 वरून लसावी गुणिले मसावी पडताळा घ्यायचा आहे. लसावी गुणिले मसावी मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. ओके, तिसरं उदाहरण आहे 15 आणि 60. या ठिकाणी 15 या संख्येचे मूळ अवयव 3 गुणिले 5 आणि 60चे मूळ अवयव 2 गुणिले 2 बेदुनी 4. 4 60ला भागलं तर 15 येते आणि 15 म्हणजे पुन्हा 3 गुणिले 5. 60चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 15चे 3 गुणिले 5 मसावी म्हणजे सामायिकांचा गुणाकार 3 आणि 5 सामायिक दिसतात म्हणजे 15. ओके, यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी या ठिकाणी 15 आणि 60चा लसावी 60 आहे, कारण 60 ही संख्या 15च्या आणि 60च्याही पाड्यात आहे. म्हणून म्हणजे सामायिक आणि असामायिकांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 2 एकातच 2 वेळा आहे. ओके, 3 दोघांमध्ये 1 वेळा आहे. 5 दोघांमध्ये 1 वेळा आहे. यांचा गुणाकार 5 × 15 × 3 60 लसावी. लसावी गुणिले मसावी या दोघांचा गुणाकार म्हणजे लसावी 60 आणि मसावी 1500 15 सेकंड 90 900 येतो या ठिकाणी. आणि दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या 15 दुसरी संख्या 60 1500 15 सेकंड 90 याला 2 म्हणा 1 म्हणा. 1 आणि 2 वरून मसावी गुणिले लसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार याचा पडताळा मिळाला 900 बरोबर 900. ओके, 1 व 2 वरून लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. ओके, अशा पद्धतीनं. हिअर फर्स्ट एक्झाम्पल इज 32 and 37. हिअर फॅक्टर्स ऑफ 32 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 4 5 टाइम्स आणि फॅक्टर्स ऑफ 37 इज इक्वल टू 37 × 1. 1 is not prime numbers. Here therefore HCF of 32 and 37 is equal to 1. Okay, and there LCM is equal to 32 into 37 product 1184. The product of here LCM and HCM is equal to 1 into 1184 is equal to 1184, and product of two numbers 32 into 37 is equal to 1184. From this is first, this is second, from 1 and 2. Here the product of the HCF and LCM is equal to the product of the numbers. Okay, here example, second example 46 and 51. The factors of 46 is equal to 2 into 23 into 1. The factors of 51 is equal to 3 into 17 into 1. Here 1 is not a prime number, therefore their HCF is equal to 1 and LCM is equal to 46 into 51 is equal to product 2346. The product of HCF and LCM is equal to 1
into 2346 is equal to 2346, and product of these two numbers 23 into 46 is equal to 2346. From this is first, this is second, from first and second. Here the product of HCF and LCM is equal to the product of the numbers, product of the two numbers. Okay. Third example, 15 and 60. The factors of 15, 3 into 5. The factors of 60 is equal to 2 into 2 into 3 into 5. Here HCF is equal to 3 common 1 times, 5 common 1 times. Therefore HCF is equal to 3 into 5, 15. Here LCM is equal to 3 into 5 into 4, 3 into 5 into 2 into 2, 4, 60. Okay. The product of HCF and LCM is equal to 60 into 15 is equal to 900. This is first. And the product of the two numbers 15 into 60 is equal to 900. From first and second, the product of HCF and LCM is equal to the product of the two numbers. Okay. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 6वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.